करताना सुद्धा तुम्ही मनमानी करून तुम्ही हा सर्व कारभार करतायत आणि आज लोकांची गैरसोय होते। आज पालकमंत्र्यांनी एवढ्यासाठी पैसे दिले आहे की लोकांना इथे एक चांगली सुविधा निर्माण व्हावी, एक ऑफिस निर्माण व्हावं, पण आणि लोकांची सुविधा चांगली व्हावी, शासनाचा चांगला कार्यक्रम किंवा कार्य करता यावं लोकांना, यासाठी हे दिलेला निधी होता। परंतु ह्या मनमानी बॉडी आणि हे BDO ह्यांच्यामुळे आज हे सगळं असं झालंय। तर ह्यांच्यावरती पोलीस स्टेशनला कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आता आपल्यासोबत तरुण कार्यकर्ते आहेत, तेही उपोषणाला बसलेत। आपलं काय म्हणणं आहे? ह्या विषयावरती असं म्हणणं आहे की आम्ही बरेच वेळा ग्रामसभेमध्ये ह्या विषयासाठी आम्ही आमचं म्हणणं मांडलं, आम्ही त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही बॉडीच्या ठरावात ही ग्रामपंचायत पाण्याचं न घेताना किंवा कुठच्या ग्रामसभेला कधीही त्याचा विषय न घेताना डायरेक्ट ग्रामसेवक आपल्या सरपंच यांनी पाळलेली आहे आणि त्याची त्यांनी ग्रामसभेच्या विशेष ग्रामसभा 152 लोकांचा क्वारम असताना तिथे त्यांनी आम्ही जेव्हा हा प्रश्न निर्माण केला तेव्हा त्यांनी सांगितले की बाकी सदस्यांना विचारू नये, ही जी इमारत आहे ही मी पाडली, ती मी स्वतः त्याला जबाबदार आहे। अशा पद्धतीने त्यांनी 2,07,000 रुपयाचा जो आता तिकडे खर्च झालेला आहे त्याला सुद्धा आम्ही ग्रामसभेने मंजुरी दिलेली नाही, कारण हा खर्च आम्हाला मान्य नाही। अशा पद्धतीने ते बेकायदेशीर काम चालू आहे आणि त्यासाठी त्याच्यामध्ये जे अधिकारी असतील, ग्रामपंचायत बॉडी असेल, ग्रामसेवक असतील, यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबन झालं पाहिजे, अशा आमची ग्रामस्थांची मागणी आहे। आम्हाला न्याय मिळावा ही आमची इच्छा आहे। या उपोषणाला तुम्ही पत्र दिलं होतं का? पंचायत समितीला पत्र दिलं होतं का? त्यांनी त्याच्यावरती उत्तर काय दिलं? त्याने काहीच आम्हाला उत्तर दिलेलं नाही आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तर द्यायला लागलेत, त्यामुळे आम्ही उपोषण करतोय एवढंच। आणि आम्ही उपोषणाचा जो आता ठिय्या मांडला त्यामुळे आमचं पाणी 2 वाड्यांसाठी पाणी बंद केलंय। गेले 15 दिवस आम्हाला पाणी येत नाही। कोणी पाणी बंद केलंय? हे पाणी गावचे सरपंचच सोडतात आणि ह्याला सर्व कारणीभूत सरपंच, त्यांची पूर्ण बॉडी आहे। एवढंच मला बोलायचं।